आई ग बाई, लंबा केला की दुखतेच हा पाय. असा जवळ केला लंबा केला की बसली मी इथं, पाणी नाही आणलं. काय हो, लक्ष नाही. आता पाणी आणायला जायला तर माझा पाय तो असा दुखून राहिला. डबल उठा लागते आता. चल बी आणतो पाणी. नाही घासतो एवढे भांडे. लय दुखते व. आवा आवा आवांडा, तुला पण सांगितलं रिकामे धंदे करायचे. उठ 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 उठ. आई हे भांडे घासून घेते ना, काही नाही. उठ उठ उठ, मी घासतो. पाय दुखून राहिला तो आणि हळद काढून टाकली का काय व? हळद राहू द्या लागत होती ना. तुला म्हटलं ना ते डबल दिली मी, ते डबल लाव म्हणून द्याले. हळद लावून 2 दिवस बातच ती सूज कमी होते, त्याची वखळावाई चालला जाते. उठ बरं. आणि काले आली हिवाची होती, जाय होय. भांडे दिसले मला रात्रीचेच तसेच राहिले घासायचे. म्हटलं घासतो. तुम्ही ते काम करू राहिले आणि तिकडे सळा टाकू राहिले ना. मग काय घोर आहे, टाकला ना सळा, घासतो मी आता. हो ना, रात्रीला हिव वाजत जाय बाई मले बी. मी दिले भांडे घालून, मग मी आता काही घासल नाही पुरत हिवाचे. राहिले ती आता घासतो ना मी. उठ जाय बरं. तू हिवाचा लय दुखते बाई पाय, हिवाचे नको हे करू. जाय बस रात्रीत, मग ऊन पडलं की येजो बाहेर. आई मग तुम्ही एकटाच करता का? आणि काय घोर नाही. कोणतं मला 50 लोकांची पंगत बसवा लागते. आज ते पिंकीली सुट्टी आहे म्हणते. तिच्या काही डब्याचा घोर नाही, काही नाही. पाहुणे म्हणत ते पोंगी केला जातो तो, म्हणत मी दही पारून घरी येतो. स्वयंपाक आली उशीर आहे आज साजरा होते, वजे वजे म्हणून मी उशिरा करून राहिली हिवाची. जाय वय अंग टाक. जाय मी ना काय करू राहिली पाय, ती उठली अशी. काही कमी हो बाई, कालच्या पेक्षा आज जसं कमी वाटत असेल ना. नाही तर माय दवाखान्यात जाय माय नुसतंच बाय बाई. नाही नाही आई, कमी आहे. कालच्या पेक्षा लय अकडावा कमी आहे. फक्त तो आता कळला थोडासा. तू हिवाचा कळते सकून सकून पाहिजे. दुपारून साजरा मुकाया होते की नाही. डबल ते हळद लावणं. जाय जाय ना आता, गरम करतो उशीक. नाही तर मग रात्री हळद लावली गरम तर झोप लागली की तुला मग. हो ना, तुम्ही रात्री डबल लावली की नाही आई हळद, त्यानं अजून मस्त वाटलं. झोपच लागली मला. नाही तर झोपच नाही लागत. जात जाय. आकळला होता ना तो मला. बरोबर कुचो काचो करत जास्त तू तुम्हाला कळलं म्हटलं पाय दुखून राहिला म्हणून. मॅम 12 वाजले होते म्हटलं ताकते. हो ताकते. मी हळद गरम केली की नाही, 12 वाजून गेलते. मग हळद लावली की तुला तर लागे तू बातच निजली. आणि मग मला एका बरं झोप नाही लागली. मग लोय बाखोड मी जागीच होती माय बाई. मी आता सांग हे झोपली ना पण जागीचा झोपच नाही लागे मग मला. हो का, मला नाही माहित. मग मला झोप लागली होती. मला माहित आहे तू सासरी झोप लागली. मग मला लय कोणाच्या सकाळी पागडी झोप लागली म्हणून आज उशिरा जागाला. त्यातल्या त्यात जाय तिकडे म्हटलं माय. उठली तर मोशी धांदोडून उठली. मी तर म्हणा माय आज पिंकीली उशीर होते. जराच वर होते. म्हणते म्हणे आजी मला सुट्टी आहे आज. मला फार सुधू माय. डब्याचा वर नाही सकून सकून डब्याचं भरलं पाहिजे. तिचं दांगडो चालते. जाय आता बस जाय अंदर. मी करतो आता. आई मग मी नाश्ता करतो आज. सगळेजण घरी आहेत ना, नाश्ता करतो मग. कर ना, कायचं करतो मग, पोहे करतो काय? नाही हे आप्पे करतो. रवा आहे ना घरी. अमाय ते मला येत माय बेटातलं, मला कळते नाही ते पाय मग तू ते काय हाय काय नाही तर राहू दे ना. नाही तर पाय दुखते म्हणतात. नाही नाही काही नाही होत, करतो ना. सगळेजण घरी आहेत होते करतो. तुम्ही खाना पाहा ना कधी मस्त येतात, मस्त लागतात आई. अरे ते मैसून करते ना, लय खेप करते ते. पण ते कसं आहे, वयला तर वैल नाही तर वाकई घेऊन पहिलं एकदा माझे मारे ते रामायण मांडलं आणि मग म्हणे मग आगत दुखते. मी नाही करत. मी आतलं करशील तर करणार दे फेकून. मला नाही येत माहिती त्यातलं काही. आपल्याला जळजळ भाजी भाकर येते बाई करता. ते चवना करणं मला काही येत नाही. आपण करतही नाही खातही नाही. दिलं तर खा, नाही दिलं तर मग करा, असं आहे मा काम. हाच खा मग पोरीच्या हातचे. मी देतो मस्त करून तुम्हाला. असं म्हणतं काय फार सुद्धा. उद्या मग जसं ऊन पडू दे तुला. पाय जसा कमी अकडते मग तो उन्हाचा. आणि तुझी जवळ बसली ना जसं शकूनही घेतेले. काही नाही होत. शकल्यानं उलट ढोकळा कमी होते. तुम्ही लोक तर माझ्या आजकाल ऐकतच ना घरचं. उठलं सुटलं की डॉक्टर जवळ. आवय काही काही बिमाऱ्या घरी बसतात. जर तर सण बी करायला लागते. पण आजकाल असं म्हणता येत नाही माय. काय जण काय निघतील, काहीच काहीच होते. कुठे बसतं माय. काय करावली काय समजत नाही या पोरीचं. हातानं फालतू पायावर गोटा पाळणं या पोरीनं समज साजरं होतं. आता कसंच करा काय, काहीच कळूनच नाही राहिलं मला. पाहुण्याला लेख नाही तर मीच लावतो फोन बा. तिच्या ऐकून माफी मागतो. म्हणतो बा जवळ बा येऊ डाव मा पोरीला माफ करा. हा आता कसं असते, किती असलं आणि काही नसलं तरी शेवटी पोरगी तिच्या घरी सुखी असली, संसारात नांदती असली तर बापाच्या जीवाला घर नाही राहत. कोण सांगा या पोरीले आता कशी राहून राहिली आणि कशी नाही. तर ती काय सांगा आता ती काही दांगडो करते विचारानं. तर माझं असं डोकं फुटून राहिलं. दुसऱ्या कामात लक्षही लागत नाही ना, याचं काही उत्तरही भेटत नाही. पाहुणेले फोनच लावतो, नाही तर पाहुणे संगच बोलतो. हा शेवटी कसं आहे आता कायच करावं बा. माफी मागतो, नाही तर म्हणतो बा चुकलं मा पोरीचं. तिच्या ऐकून मी माफी मागतो. एकदा माफ करा. आणखी या बयाला सांगतो बिचारी सुखानं राहन मध्ये सुखानं राहू दे. सांग विचार करून राहिले.
किती वाखोडचं ताट वाढायला लावलं. मी तर ती वाट पाहून राहिली. मी म्हणतो बाय कुठे गेले ना वदत येऊन बसले सांग. का व ताट वाढायला लावलं ना ती येऊन बसले का? हा मी काय म्हणलं श्यामचे बाबा ताट वाढायला लावलं मी खाली वाट पाहून राहिली. मी म्हणतो बाय कुठे गेले मी म्हणू काय का संडासलेच गेले का बघता मी पाहतो तिकडे बी नाही. हो ती आले जेवायला ताट वाढायला लावलं नाही ती करून बसले. मदर आणू का ताट ती जेवता का? पण थंडी वाजीन ना. हा ताट नाही मला काही भूक नाही तर ताट वाढायला लावलं का मी? अहो मला भूक नाही मला ज्या नाही लागत जेव तू जेवण करून घ्या तुम्ही मला काही भूक नाही. सांग काय करा आता म्हणा ना ताट वाढ आणि भूक असो का नसो गोई नाही घ्या लागत का रातची. चला मग गड्याने एक पुई हाय ते जेवून घ्या. तर लय उभार नका जेऊ एका परी भूक नाही तर. पण एक पुई तर जास्त लागतं तुम्हाला माहित नाही का गोई घ्या लागते. आणि काय जेवत नाही म्हणताय काही बी. चला अति आणू का नाही तर पण मी म्हटलं होती थंडी लय वाजी ना शटर नाही घातलं काही नाही अंगात तसेच बसली. मला तर हिव वाजू राहिलं बाई. कायच काही थंडी आहे लेख हा एवढी काही नाही. मी काय म्हणतो श्यामची आई काय जा विचार करून राहिले. हा काही तुकती किकती का बापा का काही फॅक्टरीत काही झालं का मंदाचा विचार करून राहिले. मंदाचाच बाकी आता कोणत्या गोष्टीचा विचार नाही राहिला मला ना काळजी राहिली ना टेन्शन राहिलं. मस्त चालू आहे सगळं पण या मंदाचं असं वाटते हिची संसाराची घडी बसा. हा अजून येतं तेच आहे म्हणतं. मग तू पाहुण्याचा काही फोन नाही काय नाही. हा म्हणलं मीच करतो पाहुण्याला फोन नाही तर श्यामले म्हणलं होतं मी काल म्हणलं बाबू पाहुण्याला फोन लावून दे बोल विचार पूस कर. हा राणीचा विचार राणी संग बोल आता कायच म्हणा. हो त्याची बहीण गेली मोठी बहीण तर ती त्याला भाकर करेले पण लागे लालता शामनं फोन लालता सांगे ते बहीण गेली म्हणे त्याची भाकर करायले आणि हे आहे म्हणे अजून गावातच. आणि रश्मीच्या मावशीचा फोन आलता रश्मीने केलता मावशीला देवजाने तर ते सांगे ने वावरात जाते म्हणे तर ती. हा हो मारे कापसाले चालली साजरी राहून राहिली म्हणते आता घरी जाऊ. अरे लेख फार सुद बापा साजरी राहून राहिली हे ऐकलेस तर माझे कान तरसले होते तुला सांगतो. मुले काय म्हणू मी चांगली राहून राहिली म्हणे ना असं का? काय म्हणजे सगळं पद्धतशीर आहे म्हणे का? पाहुण्या घेण्याचा फोन घेऊन आलता म्हणे का तिला काही? नाही ते काय सांगतो इनईच्या मावशीला सांगितलं बोलली तर सांगे तिच्या मावशीच्याच वावरात गेलती म्हणे कापसाले आणि लागे घरचाही धंदा करून राहिली म्हणे साजरी राहून राहिली अशी म्हणे बाई आणि मारे वावरात जाते आता. सांगे बाई आता सांगा आता काय करा या पोरीचं. हा पहिले राहिली असतीस अशी साजरी तर का आले हा दिवस आला असता. हा वावरात जायचंही काम नव्हतं ना घरचा धंदा केला असता घरच्या लोकांसंग गोड बोलून राहिली असती. हा आपलं म्हणलं असतं त्याले त्या लोकांनी इतकं परपट्ट केलं असतं काय. हा आधी लाटीनं लोटान मग यानं सावटा असं मंदाची गती आहे. काय करता आता आपणच कमी पडलो पोरीले शिकव्यात संस्कार द्यात श्यामची आई आपणच कमी पडलो. लेकराला दोष देऊन काही फायदा नसते. लेकरू कसं वागते ते त्याच्या मायबापाच्या शिक्षणावरच असते. काही लेकराला दोष नको देऊ आपणच चुकलो. आपण जर पोरीला चांगलं शिकवलं असतं तर काय हा टाइम आला असता. आपल्या घरी समजा भेटलं ना त्याले वर 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 म्हणून त्याला काही समजलंच नाही. सगळ्या हाऊस न्यूज तुम्ही पुऱ्या केल्या ना. ती नको बोलू श्यामची आई आता आपली लाईनी सुनी मोठ्या लोकांचीच आहे. हा भरीत ती मोठी बिचारी गरीबाची आहे म्हणून ती नमून राहिली असं म्हणशील तू तर. मग हे लाईनी रश्मीच्या बाबानं काय कमी पडलं रश्मीला शिकेलाय हा सगळं आहे तरी कशी राहते घरात बरोबर सगळ्याच्या पोटात बसून. हा कसं कळते दाखवते का स्वतःचा मोठेपणा माझ्या बाबाचं असं मा घरचं तसं माल शिक्षण असं. हा मुकाट्यानं घरी धुणे भांडी करते ना शिकेल नाही का ती पोरगी. हा आणि पैसा का तिच्या बाबाजवळ नाही का? तसं काही नसते श्यामची आई. चुकलो आपण आपली चूक मान्य करा. आपण आपल्या पोरीला संस्कार द्या शिकवण द्या कमी पडलो तेच आता पुढे आलं आपल्या दुसरं का आहे. ते म्हणणं तुमचं बरोबरच आहे बरोबर खरंच बराबरच आहे. आता काय म्हणा हा मारे हसतात आता भावज या घरी ते जेठाणी म्हणत असेल हा पहिलं घरचं नाही जमलं आता वावरात जाते आता हसाच आहे की नाही. आता काय म्हणता बरोबर आहे ना यायचं येईल लहान हे करे का मंदावती आल्या. हा आता काय म्हणता कोणाले आपलंच नाणं खोटं लोकांना नाव ठेवून काय करता. बरं ते सोड पिच्छा त्याला आलता का मंदाले फोन मी लावलाच नाही लेख फोन 8-10 दिवस झाले गेली तशी मी बोललोच नाही तिच्या संग. बोला लागत होतं आहे ना मी लव का लेख तिला फोन तिला बरं वाटेल जरसं. मी म्हणलं तिला आपण फोन लावा तर ती अजून तर ती होबास क्या करी म्हणून मला तिला फोनच नाही लावत. हा जे बरं तरी होईन पण जाऊ दे बरं झालं ना. हा आपण ओतून काढून दिलं म्हणून घरी जाऊन चांगली तरी राऊंड राहिली नाही तर अतिच असती ते. हा मग काही घरी गेली नसती. बरंच झालं श्यामची आई अच्चे दोर कापले तिचे म्हणून ते तती गेली नाही तर ती होतीच असती. काय करतो हा लग्न झाल्यावर पोरगी तिच्या घरीच साजरी दिसते. बापाच्या घरी किती असलं तरी पोरगी नाही साजरी दिसत बापा काय म्हणा. ते तर मात्र खरंच आहे बरं बाबा जगाची रीतच आहे ते. म्हणायला चांगलं वाटो का खराब वाटो पण पोरगी तिच्या घरीच साजरी राहते आणि दिसते साजरी. आपल्या घरी किती लाडात असली तर काही कामाची गोट नाही
तिच्या घरची चटणी भाकरच तिच्या नशिबासाठी चांगली असते. काय सांगा, असं वाटते जा मंदाची भेट घ्या तिला सांगा. काय मला काय समजत नाही, काही असं वाटते तिचं तोंडही पाहू नये. मलाच माग येत नाही तुम्हाला सांगतो. मग दिवसभर मा डोक्यात फक्त या मंदीचा विचार असते की कसं वहिनीचं लावता का जिथून नाही तर पाहुण्याला फोन. हा मी काय म्हणतो, लावच नाही तर हा. तुम्हाला काही पाहुणा म्हणत घेणत नाही, काही नाही म्हणत पाहुणा. आज लोक नाही बोला, त्या रोजी होता तो गरम म्हणून हे केलं. हा मग मी म्हणतो ला पाहुण्याला फोन, सांगा ना तर समजावून. श्यामनं लावता पण पाहुण्यानं काही गोट नाही घेतली म्हणे, इकडल्या तिकडल्याच गोटी काढला म्हणे. मंदाची गोट काढली की पाहुणा दुसरीच गोट काढे म्हणे. त्याचं काही ऐकलं नाही पाहुण्यानं. मला वाटतं तुमचं ऐकीन. तसं म्हणतं का मग? चाल बरं मग फोन लावतो. मग फोन खालीच राहायला तोच ठेवला मी डायनिंग टेबलवर. चाल मग लावतोस पाहुण्याला फोन. आला असेल पाहुणा घरी. हा राणीला बोलायच्या निमित्तानं लावतो, मग राणी संग बोलतो म्हणून. हा लगे पाहुण्यासंग बोलतो. हो लावा. त्या लेकरासाठी जीव तुटते व माय. पण गेली माय तिच्या आत्या. काय बरं जीव होता म्हणून गेली की नाही बशी भुई फुई पळत धावत. हा काय आता आपलं तसं नाग्या ठेसल्या की आपल्याला काहीच नाही बोलता येऊन राहिलं ना, काहीच नाही करता येऊन राहिलं. आई काय म्हणतो त्या? अव आली का आली लगे बसली लगे खाली. अव त्या चालू नको ना जास्त, तू जास्त हकडते मग. आ दोन रोज आता बसेर राह ना. मी जेवायला म्हणत होते तुले आणू का बाई ताट. हा चल तर तीच बसणं गाडीवर ही उभी वाजते. हा जेवून घे म्हटलं. अरे आई तिथं कशाला मग, द्या मग इथंच तर आली मी. द्या मी जेवते. अरे बसतं का? बस मग. का बाई दुखून राहिला पाय नाही? हो दुखून राहिला. ते हयत राहू दे ना म्हशीचा हे करतं की नाही तर ते चालतं की नाही तर हयत पडते ते राहिली ना थोड्या वेळ. म्हटलं बांधून घेतो जशी कपड्यात, तू नाही म्हणतो. हा ते राहिली पाहिजे ना हयत पायाले, मग बसून जाते. बसते काही नाही. मी ना ताई जेवल्या नाही ना माय, ते जेवलीच नाही. नाहीच म्हणते मला उलीच येते म्हणते जेवण पाहिलं की. सपून बी जेवली नाही, तशाच गोळ्या घेतल्या. मग म्हणलं तर म्हणजे काही नाही, टॉनिकच्या आहेत. मग दूध दिलं तर ते दूधही प्यायला तशीच थोडी खल्ला करून तिला दूध पाजलं. झाली माय म्हणते. काय करा बाई पतच नाही ते राहिल्या त्या पोरीले. या बरे लय त्रास होऊन राहिला त्या. इतक्या वांत्या नाही झाल्या तिले. तुमच्या बाबतीत कोणा होतात म्हणा, असं काही नाही. कोणा लेकराच्या बाबतीत त्रास होते. पण तिला म्हणलं बाई उद्या झाली वांते तर जेवत जाय. पण ती पोरगी लहान आहे का तसा? हा लहान आहे का? लहान लेकरू असलं तर धरून बदलून करते. एवढी बाई तिला काय म्हणा, जे सांगतो जेव उद्या झाली तर काही होत नाही. हा तरी का पुरं थोडी पडते राहते पोटात काही ना काही. पण ती ऐकतच नाही ती पोरगी. मी म्हणतो ताईले, आई वा आई त्या मंदाला दे ना जेवायले, ते झोपीत नाही तर तशीच. हाय अव मंदा जेवून राहिली, तू जेव. ते काय मंदा काय म्हणते जेव म्हणते. मीनाताई जेवा ना. मी आणू का ताट? मस्त भाजी केली आईनं, आलूची सुक्की भाजी केली ना मस्त. हा पोळ्या आहेत गरम गरम. हे पाय एखादी पोळी खा. ओ बाई मंदा मला नाही पाहिजे बाई, मला तसा जुलस करून राहिला. ते वांती झाली की बाई मला पोटही कसं करते, मन लोकसही कसं करते. त्याच्यापेक्षा मी निसतो तशीच, मला काही नाही पाहिजे आई, मला भूकच नाही. हाय अशी आहे. थांबा मी नेतो ताट त्याईले. द्या मला मीनाताईचं ताट. मी नेतो त्याच्या जेवायलाच लावतो त्याला जबरदस्तीनं. सांग नाही तर काय नाही मग जाईन कर जबरदस्ती कर, जेव म्हणा काही होत नाही म्हणा. मीनाताई काय हो म्हणता, जेवली का तू? हो मी जेवतो. हे तुमचं ताट आणलं, जेव्हा बरं एवढं. म्हणता हे पाय बाई तू जेव. मला ना ते पाहिले की हुलाच येऊन राहिला. म्हणता तू काही म्हणा तर मला नाही भूक. मला भूकच नाही ना. मी ना ताई लहान आहे का तुम्ही? आता लहान लेकासारखे करून राहिल्या. ते पिंकीने केलं तर वेगळी गोष्ट. तुम्हाला समजत नाही का की जेव्हा लागते म्हणून? असो का नसो भूक. हे एवढी अर्धी एकच पोळी आणली मी, अर्धी एकच आणली. ती मोडेला अर्धी आहे. हा ही एवढी एक पोळी खा. नाही का बरी कोणी काही म्हणत नाही तुम्हाला. झोपून राहा बाई. मंदा अर्धी दे, एक नाही जेवत मी. हो बसा इथं, जेवढं लागलं तेवढं जेवा. घ्या. सांग ओ गादीवर आणलो का? खाली बसतो ना मी. कधी का गादीवर बसून जीव खावं? काही नाही होत, जेवा. सांग त्याला पाय काय म्हणते बाई? दुखून राहिला नाही अकळला. अकळला ना तो. ताई काहीच नाही ना, कशा चालतात काय माहित बाई बाया. माझ्यापेक्षा मोठे मोठे गाठोडे होते म्हटलं त्याची कापसाचे. माझं सगळेच छोटं माझंच होतं. त्या म्हटलं एवढं घेऊन डोक्यावर माझ्या पुढे निमली ताई थांबल्या माझ्यासाठी. तरी ना मला मी चालून राहिली ना चांगलं. म्हणजे मी सकाळपासून कापूस वेचला ऐकलं काहीच नाही झालं ना. येताना ते तिथं ना ते पराठी ना एकामेकीत गुतलेली होती, त्याच्यात माझा पाय अटकला, पडलीच मी. ते काय ते पराठीत पाय अटकला कसं म्हणजे समजलंच नाही मला. ते गाठोडे पडलं, माझा पाय असं दुमताच झाला एकदम. आदत नाही ना तुले. वावरात काय सोपा आहे का लय खरके उठतात निरा. रांग असं लुसलुस होते. वावरातलं काम म्हणजे का तोडायचे गोठ आहे काय?
काही नाही होत, 2 दिवस अकडेन तो आता आणि मग होते चांगला, काही नाही होत त्याला. हो ना, आईने लावली हळद. आता स्वयंपाक आईनंच केला. काही नाही होत, मग काय होते, आईने केला तर. आता काय सकाळी जाऊ नको वावरात गिरात, ते काम धंदे करू नको. आता काय जाऊ नको वावरात, तुला त्याने होत ते. नाही हो, मी ना ते जातो ना, मस्त कापूस होती ना त्या दिवशीचा, माझा 15 किलो भरला. मला पैसे कधी भेटतात त्याचे? त्याचे मग गुरुवारी, आपल्या गावात गुरुवारचा बाजार असते की नाही, गुरुवारी मग सवाण्याचं हिशोब होती. नाही तर मला ती करतात ते, जेव्हा झाले की त्या दिवशी ते हिशोब करतात समजा बाहेरचा आणि पैसे देतात. काय करशील माहिती असं? काय करणार आहे, रिचार्ज करतो फोनमध्ये. म्हणजे मग मी यायला फोन लावेन, राणीला फोन लावेन. म्हणता मलाही फोनवर लावला चालते. हा पाय म्हणता, तुला वाटलं असेल ती बाईनं मला फोन नाही दिला, पण सांगू का, आता मला हात बांधेल हात मा. तुमच्या दोघा नवरा बायकोच्या यात मलाच तुम्ही चेचवता. ते भाऊ नाही करत म्हणून म्हणला तसं. आता फोन करायला का नाही म्हणत होती का माय तुले? जाऊ द्या ताई, आता काय करा. आता मी लावतो ना तेले फोन. मग तुम्ही म्हणा ना ताई, सांगा ना समजावून. सांगा ना, एकदा चुकले म्हणा, आता डबल नाही चुकणार म्हणा. एकदा माफ करा, सांगा ना ताई. असं तुमचं तर ऐकतात. एकदा चान्स द्या ना म्हणा. मी नाही डबल चुकणार, मी कोणाला काहीच नाही म्हणणार. मी ना ते मला सगळं समजलं, खरं सांगतो. मी कोणाला काही नाही म्हणणार ना. म्हणता लढ नको. अहो काही नाही, चांगलं मी त्याला फोन केलता. आता तू बी करजो फोन, बोलजो, माफी मागा. आता काय म्हणा, चूक झाली म्हणा बा. काय नाही होत. जेवली का तू? जाय, जेवली असेल तर जाय जेव. मी जेवते, हे तू जाय जेव. हो जेवतो मी, तुम्ही जेवा ना पहिले, मग जेव तुम्ही. जेवतो मी, जाय तू बी जेव, भूक लागली असेल ना. आता वावरा गिवरात नाही जा लागत. मी सांगलं तसं देईल बायले, म्हणजे येत नाही ते काही काम नाही वावरा गिवरात जायचं. घरचंच केलं तर लय झालं माय. हो जेवा मग. मी जेवतो. तुमच्या गोळ्या कुठे आहेत? त्या गोळ्या घे जा मग. तीच ह्या खिडकीतच ठेवल्या आहेत मी, रोजच घ्यायला लागतात. म्हटलं कुठे उठा, अति देत असतं ठेवून मी. घेतो मी. मला जाय जेवतो. माय जेवली नसेल तर मायले जेवायला जा, दोघी मायले की जेवा. बाकीच्या झाले वाटते सगळ्याचे जेवण. हो वाटते.